नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पान मोदक किंवा पान मसाला मोदक ही रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं एक नारळ घेतलेला आहे. त्याचं ओला नारळाचे काप करून आपण इथं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तुम्हाला जर ओला नारळ नको असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या खोबऱ्याचे कीस घेतला तरीही चालेल. आणि इथे 10 ते 12 मी विड्याची पानं घेतलेली आहेत आणि ही पानं आपण स्वच्छ करून घेतलेली आहेत. पाव वाटी साखर, 3/4 वाटी आपण दूध घेतलेलं आहे, 1 चमचा साजूक तूप आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण विड्याच्या पानाला असलेला देठ काढून घेणार आहोत. ही बनारसी पानं आहेत, त्याच्यामुळे ती आकाराने थोडी लहान आहेत. तुम्ही कुठलीही पानं, खाऊची पानं किंवा विड्याची पानं कुठलीही घेतली तरी चालतील. मी सर्व विड्याच्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण त्याच्यामध्ये ही विड्याची पानं कट करून टाकून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली विड्याची पानं कट करून झालेली आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा मी पाणी टाकून घेणार आहे आणि पाव चमचा आपण इथं हिरवा फूड कलर टाकून झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत. मिक्सरला बारीक पेस्ट करत असताना मी पुन्हा एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे आणि एकदम बारीक अशी ह्याची विड्यांच्या पानाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यात 1 चमचा तूप टाकून आपण ओल्या नारळाचा खीस 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून मिक्स करून घेऊया. मिल्क पावडर मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये साखर आणि दूध टाकून हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे सर्व करणार आहोत. जसजशी आपली साखर मेल्ट होईल तसंच आपलं हे मिश्रण पातळ होणार आहे. परतून एकसारखं मी हलवत राहिलेली आहे आणि थोडं आपलं दूध आटल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये विड्यांच्या पानाची तयार केलेली पेस्ट टाकून घेऊया आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत. एक 10 मिनटं मी हे मीडियम गॅस फ्लेमवर परतून घेतलेलं आहे. जसजसं त्यातलं पाणी सोक होईल तसतसं ह्याचं छान असा हिरवा कलर यायला सुरुवात होतो. आपलं मिश्रण कोरडं झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनटं थंड करून घेणार आहोत. आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण पान मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे गुलकंद, 1 चमचा इथे मी साधी बडीशेप आणि कलरफुल बडीशेप घेतलेली आहे. आपण हे गुलकंदमध्ये टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर काजू आणि बदामचे काप केलेले आहेत. टूटी फुटी, मी इथं लाल कलरचीच टूटी फुटी वापरलेली आहे. सुक्या खोबऱ्याचा 1 चमचा आपण कीस करून घेऊया आणि पाव चमचा हिरवी विलायची पावडर टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत.
पान मसाल्याचं आपली तयार झालेलं आहे. आपलं मिश्रण देखील आता थंड झालेलं आहे. आता मोदक साचा घेऊन आपण मोदक साच्याला साजूक तूप लावून घेणार आहोत. साजूक तूप लावल्यानंतर मी इथं कलरफुल बडीशेप घेतलेली आहे. ही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. आता आपण डेकोरेशनसाठी ही कलरफुल बडीशेप आधी मोदक साच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे पानाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते ठेवून आपण मोदक वळवून घेत आहोत. साच्यामध्ये मिश्रण भरल्यानंतर आपण हा साचा बंद करून घेऊया आणि बोटाने थोडंसं प्रेस करून आपण सारण भरण्यासाठी होल तयार करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण पान मसाला भरून घेणार आहोत. आणि पुन्हा साच्याचं तोंड बंद करून एक्स्ट्रा लागलेलं आपण मिश्रण काढून घेऊया. आणि आता आपण मोदकाचा साचा खोलून सुंदर असा आपला पान मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पान मोदक तयार करून घेणार आहे. आपली पान मोदक किंवा पान मसाला मोदक तयार झालेला आहे.